ती मला भेटणार आहे हे मला माहीत असतं तर मी एक प्रश्नावलीच सोबत नेली असती. पण यमुनेच्या किनारी इतक्या शतकानंतरही बासरीचा तो मंजूळ स्वर हृदयात साठवून ठेवणाऱ्या एका प्रेमिकेची भेट होणं माझ्यासाठी अकल्पनीयच होतं. तुम्हा सर्वांसाठीही ती अकल्पनीय घटनाच असेल. असं काही घडू शकत नाही असं मला वाटायचं. मात्र माझा विश्वास किंवा मत हे सत्याचं परिणाम असू शकत नाही हे तिची भेट झाल्यावर मला समजलं. माझं नाव श्रावणी. मी 22 वर्षाची होते तेव्हा ही घटना घडली. आता मी 30शीत आहे तरीही मला ती घटना जशीच्या तशी आठवते. 22व्या वाढदिवशी मी सोलो ट्रिपचा हट्ट धरला होता. माझं घर तसं सुखवस्तू असल्याने आर्थिक कारणांमुळे घरचे नाही म्हणतील अशी शक्यता नव्हती. पण एकटी मुलगी सुरक्षित राहील का असा त्यांच्यासमोर प्रश्न होता. आमच्या कुटुंबात आजवर अशी मागणी करणारी मी पहिलीच. आजीला माझा विचार मुळीच पटला नव्हता, पण ती उघडपणे नापसंती दर्शवत नव्हती. मी शक्य तितकं स्वातंत्र्य उपभोगावं असं आईला वाटत होतं, तशी तिलाही माझी काळजी वाटत होतीच. पण आश्चर्य म्हणजे मला सोलो ट्रिपवर पाठवण्यासाठी सगळ्यात आधी बाबाच तयार झाले. त्यांनी 10 सूचना जास्त दिल्या, पण पाठवलं तर तरी. मी मथुरा, वृंदावन, आग्रा, वाराणसी असा प्रवास करणार होते. वाढत्या वयानुसार अध्यात्म म्हणजे काय, आपली सांस्कृतिक परंपरा, त्यातील घटनाक्रम याविषयी माझ्या मनात आकर्षण वाढू लागलं होतं. अर्थातच आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वाटचालीचा विचार करताना अनेक धार्मिक कथांबाबत माझ्या मनात प्रश्न होतेच. सर्वच धर्मातील, तरी मी अध्यात्माचा आदर करणारी आणि ते जाणून घेण्यास उत्सुक असणारी मुलगी होते. मी पूर्णतः धार्मिक होते असं म्हणता येणार नाही. मी आध्यात्मिक होते अर्थात ही गोष्ट माझ्या मनातल्या सर्व शंकाच निरसन होऊन मी पूर्णतः धर्मप्रवण कशी झाले हे सांगणारी गोष्ट नाही. माझे काही आक्षेप आजही तसेच आहेत, त्यामुळे तुम्ही जसा समज करून घेऊ नका. हो, पण तिशीच्या बोल्यावर मला एक नवी दृष्टी मिळाली हे मात्र खरं. वाराणसीला जाताना मी 2य श्रेणीच्या वातानुकूलित डब्याचं तिकीट काढलं होतं. सलग 2 दिवस 7 लोकांची नजर माझ्यावरच असेल ही बाब मला सहन झाली नसती. त्यात 7 बाया असतील तर हरकत नाही, पण ते सगळेच पुरुष असतील तर? पुरुषांचा काय भरवसा. मला भारतीय रेल्वेला एक गोष्ट सांगायची आहे. तुम्ही बसेमध्ये महिलांसाठी राखीव जागा ठेवता, तशाच राखीव जागा रेल्वेच्या आरक्षित डब्यामध्येही का नाहीत? बरं, तुम्ही पुरुषांपासून दूर राहण्यासाठी प्रयत्न करू शकता. दिवसाढवळ्या बाणाप्रमाणे बोचणाऱ्या वखवखलेल्या पुरुषी नजराचं काय? अनुमतीशिवाय परपुरुषाचा अनुचित स्पर्श झाला तर मन हादरतं असं नाही. स्पर्श न करता फक्त दृष्टीने अत्याचार करणारे महाभागी सभोवती आहेतच. 2य श्रेणीच्या डब्यात मला सौभाग्याने शेवटचे सीट मिळाले. म्हणजे माझ्यासमोर कोणीही नव्हतं, एक भिंतच होती. वरच्या बर्थवर एक तरुण मुलगा होता, पण त्याची आणि माझी नजरानजरही झाली नाही. मला अगदीच योग्य जागा मिळाली. प्रवास अगदी छान सुरू होता. खिडकीतून निसर्ग आणि गावाखेड्यांचे वेगळेपण आणि आपल्याला मागे पडणारी स्थानकं दिसत होती. या माझ्या चांगल्या चाललेल्या प्रवासात मला रेल्वेतलं शौचालय वापरण्याची वेळ आली आणि असं त्या क्षणीच मी परतीचा प्रवास विमानानेच करू असं ठरवलं. वर्षभरात मी जे पैसे साठवले होते ते तिकिटासाठी वापरले. विरामी या प्रवासामागे अजून एक कारण होतं, ते म्हणजे माझं नुकतंच झालेलं ब्रेकअप. माझ्या प्रियकराशी माझं नातं तुटलं होतं. त्यामागे अनेक कारणं होती, पण सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जात. ती एक वेगळीच गोष्ट. दुसरं कारण म्हणजे त्याचं मला समजून न घेणं. मी ओपिनियनेटेड, स्वतःच्या मतांवर ठाम असणारी मुलगी होते, अजूनही आहे. बहुधा ती गोष्ट त्याला रुचत नसावी, किंबहुना ती तितकीशी आकर्षक वाटत नसावी. पावलापावलावर मला पुरुषाचा खांदा नको होता आणि त्याची गरजही वाटत नव्हती. अशा विखारी नात्याला विसरण्यासाठी आणि नवी सुरुवात करण्यासाठी मला दूर कुठेतरी फिरायला जायचं होतं. वृंदावन आणि वाराणसीसारख्या जागांना निवडण्यामागचं कारण म्हणजे मला त्या शहराचं फॅसिनेशन होतं. काही चित्रपटांमध्ये बनारस की गलियां हा अतिशय सुंदर आणि एकदा तरी अनुभव घेण्यासारखा भाग आहे असं दाखवलं गेलं होतं. मलाही तिथे सायंकाळी होणारी आरती आणि उत्तर भारतीयांचं राहणीमान एकदा तरी बघायचं होतंच.
मी कोण, कशी हे खूप झालं. तिची भेट कशी झाली आणि आम्ही काय बोललो हे सांगण्यापूर्वी माझ्या त्या तुटलेल्या नात्याविषयी थोडंसं सांगते. आम्ही 3 वर्षे सोबत होतो. अगदी आनंदात अधूनमधून खटके उडायचे, पण ते वैचारिक मुद्द्यांवर. दुसऱ्या वर्षानंतर मला असं वाटायला लागलं होतं की त्याला माझी मतच कळत नाहीयेत. मतं पटणं ही तर पुढची पायरी. त्याला त्याच्या अपब्रिंगिंगमुळे किंवा इतर काही सांस्कृतिक मर्यादांमुळे एक चौकट ओलांडता येत नव्हती. अगदी चर्चा करतानाही. बरं, मी काही कशा प्रकारचे कपडे योग्य अशा मुद्द्यांबाबत बोलत नव्हते. एकमेकांच्या विवेकावर विश्वास ठेवून एकमेकांना योग्य वाटणारे कपडे घालू द्यावे आणि आवडतं ते खाऊही द्यावं, ही आमच्यासाठी अगदी प्राथमिक बाब होती. तो तितका समंजस होता. काही वैचारिक विषयांबाबत माझं म्हणणंच त्याच्यापर्यंत पोहोचत नाही असं मला वाटू लागलं. तरीही मी त्याच्यासोबत राहिले. यामागे फक्त एकच कारण होतं. तो कसाही असला तरी इतर मुलांपेक्षा समंजस आणि विवेकी आहे हे मला माहीत होतं. बहुधा त्याला माझं बोलणं समजत असेल, पण मीच त्याची प्रतिक्रिया नीट समजून घेत नसेन असा विचार करून मी एकमेकांना समजून घेण्याच्या प्रक्रियेत खंड पडू देत नव्हते. बाकी सगळं छान सुरू होतंच. आवडीनिवडी जुळत होत्या. त्यामुळे चित्रपटांपासून आवडत्या पर्यटनस्थळापर्यंत सगळं काही एकत्र एन्जॉय करता येत होतं. एके दिवशी कोसळणाऱ्या विजेने होत्याचे नव्हते व्हावे अशी तशी वाईट बातमी सांगण्यासाठी माझा प्रियकर मला भेटायला आला. मी त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे हे मी पहिल्याच वर्षी घरी सांगितलं होतं. उगाच का लपवत बसायचं. तेवढा घरच्यांचाही माझ्यावर विश्वास होता. तो मी टिकवला होता. पण त्याने त्याच्या घरी आमच्याबाबत फारसं काही सांगितलं नव्हतं. त्याबाबत मी त्याला सतत प्रश्न विचारायचे. मीच त्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी उत्सुक होते. मात्र तो योग येत नव्हता. त्याचं कारण मला त्या दिवशी समजलं. मला माहितीये की हे ऐकून तू रागवशील, पण मी हे स्वतःहून करत नाहीये. ही माझ्याही हातात नसलेली गोष्ट आहे, तो म्हणाला. तो काय बोलणार आहे हे माहीत नसल्याने मला वाटलं ही कशाची प्रस्तावना. असं काय झाले? तुला माहीत होतंच की आपली जात वेगळी आहे. लग्नापर्यंत विषय गेला तर प्रॉब्लेम्स होतील. तू असा भेद मानत नाहीस ना? माझ्या घरीही जातीमुळे काही फार प्रश्न निर्माण होईल असं वाटत नाही. माझे आई बाबा आपलं लग्न टाळण्यासाठी कोणत्याही थराला जातील. त्यांना कितीही समजावलं तरी ते ऐकायला तयार नाहीत, तो म्हणाला. म्हणजे तुला काय म्हणायचंय? विषय कोणत्या दिशेने पुढे जातोय हे लक्षात येऊ लागल्यावर माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्या हृदयाचे ठोके वाढले. ते मला म्हणायचं नाहीयेच. मला म्हणावं लागतंय. यापुढे आपल्या दोघांना जास्त त्रास होण्यापेक्षा, तो इतकंच म्हणाला. क्षणभर खरोखर मी स्तब्ध झाले. ज्याच्या देहापेक्षा विचारविश्वावर आपण जास्त प्रेम केलं, तो इतका भ्याड निघाला. आपली काहीही चूक नाही हे माहीत असताना तो एक चौकट मोडता येत नाही म्हणून गप्प बसला. चौकटीसमोर मूक राहून त्याने माझी चूक झाली असंच सांगितलं. तू हे काय बोलतोय? 3 वर्ष सोबत आहोत आपण. मी मुळीच हे टाइमपाससाठी केलं नाही. मी सुद्धा नाही. तुलाही ते माहितीये. पण हा प्रश्न खूप वेगळा आहे. आईबाबांनी माझ्यासाठी आजवर जे काही केलं ते सगळं माझ्या डोळ्यांसमोर येतं. त्यांची ही एकच अपेक्षा आहे. जात बदलता आली असती तर मी आपल्यासाठी ती सहज ते मला माहितीये. मी सुद्धा ते केलं असतं. पण तसं नाही ना करता येत. त्यांना मी खूप समजावून पाहिलं. ते काही ऐकून घ्यायलाच तयार नाहीत, तो म्हणाला. माझ्याही आईबाबांनी माझ्यासाठी खूप केले. सगळ्यांचेच आईबाबा करतात. त्याबद्दल तुझ्या मनात आदर असणं चांगलंच आहे. त्याच्या अपेक्षांचा नक्कीच विचार करावा. आपल्यात संवाद नसावा का? मीच तुझ्याशी का लग्न करावं हे आपण त्यांना समजावून सांगू शकत नाही का? एक संधी मिळायला नको का? तो मुद्दा आहे. अशी संवादाची एक संधी द्यायची असते हे त्यांना माहीत नाही. ते एक वेळ त्यांच्याच जातीच्या मुलीची पत्रिका बघणार नाहीत, पण पत्रिका जुळत असेल अशी दुसऱ्या जातीची मुलगी ते स्वीकारणार नाहीत. इतका टोकाचा विरोध का? 21व्या शतकात आहोत आपण. ते मला हे कळत नाही. त्यांनी पटवून दिलं तरी माझी हरकत नाहीये. ते म्हणतील की आपल्या घरामध्ये
जेवण वेगळ्या पद्धतीने केलं जातं. मी 4 पदार्थ शिकेनही. कोणत्याच जातीतली कमावणारी मुलगी दिवसभर तशीही घरात नसेलच, सतत काही ना काही करायला. ते म्हणतील की आपली उपासना पद्धत वेगळी. मी म्हणेन तुमचा मुलगा करतो ते मी सगळं करेन. असा संवाद तर व्हायला हवा. त्यांनी माझ्यातली कमतरता दाखवून लग्नाला विरोध केला तर मीच त्यांचा निर्णय मान्य करेन. श्रावणी, खरंच सॉरी. मी हे सगळं करून पाहिलं. मी भाबडेपणाने बोलत होतो हे माझ्या लक्षात आलं. मी त्याच्या नावावर जोर देऊन त्याला फक्त एकच प्रश्न विचारला. रोहित, तू हे स्वीकारले का? तू याच्यापुढे जाऊ शकणार नाहीयेस का? तो काहीच बोलला नाही. आपण खटाटोप करून काहीच फायदा नाही हे माझ्या लक्षात आलं. त्याने घरच्यांसमोर केव्हाच पराभव मान्य केला होता. त्याची तथाकथित चूक कबूल केली होती. तुझ्यात हिंमत नव्हती तर दुनियाभरचं तत्त्वज्ञान माझ्यासमोर कशाला बोलत बसलास? हिंमत एकच, हेच एकमेव तत्त्वज्ञान असतं. भित्र्यांनी सुधारणेच्या गप्पा मारू नये. तू माझी 3 वर्ष वाया घालवली. तुला काहीच कसं वाटलं नाही? असं खूप काही बोलण्यासारखं होतं पण मी काहीच बोलले नाही. कारण त्याच्यासोबत अजून 1 सेकंद वाया घालवणं ही माझी चूक ठरली असती. गुड बाय असं म्हणून मी तिथून निघाले. पुढे रडारड वगैरे झाली. आमच्या नात्याचा शेवट असा बोचरा, दुर्दैवी आणि संतापजनक होता. म्हणूनच अशा विखारी नात्याला विसरण्यासाठी मी बाहेर पडले. असं सुरुवातीलाच म्हटलं. या नात्याला काहीच भविष्य नाही हे माहीत असून तो 3 वर्ष माझ्यासोबत राहिला म्हणजेच ते नातं विखारी होतं. तेव्हा मला ते आनंददायी वाटत होतं कारण ही वस्तुस्थिती मला माहीत नव्हती. तुम्ही म्हणाल यात विशेष असं काय? अनेकांच्या जीवनात कधी ना कधी असा प्रसंग येतो. अशाच सामाजिक कारणांमुळे नातं तुटण्याच्या अनेक गोष्टी आपण कायमच ऐकत वाचत आलोय. त्यात अजून एक गोष्टीची भर मी का घातली? खरं तर मला हे आधी असंच वाटलं. जे माझ्यासोबत घडलं ते लिहिण्यासारखं तरी आहे का? पण नंतर वाटलं की माझी मनस्थिती समजल्याशिवाय तिच्यात आणि माझ्यात जी चर्चा झाली त्याची पार्श्वभूमी तुम्हाला कळणार नाही म्हणून थोडक्यात तो प्रसंग सांगितलाच. शिवाय किती प्रेमकथांमध्ये मुलगी ओपनिटेड दाखवली जाते हे मला माहीत नाही. जात किंवा अन्य कारणांमुळे ज्याचं नातं तुटतं ते बऱ्याचदा अल्लड किंवा अविचारी दाखवले जातात. आमचं नातं तसं नव्हतं. मी प्रत्येक गोष्टीबाबत विचार करून त्यावर मत मांडू शकणारी मुलगी होते. अशा मुलींसोबत नातं कसं टिकवायचं याबाबत कोणताही संदर्भ समकालीन प्रेमकथांमध्ये न सापडल्याने कदाचित रोहितला ही नातं टिकवण्याची कला सहजरित्या आत्मसात करता आली नाही. हे वाचताना तुमच्या मनात रोहित आणि श्रावणी अशा 2 व्यक्तिरेखा तयार झाल्या असतील. नकळत रोहित या व्यक्तिरेखेबाबत तुमच्या मनात सहानुभूती आहे की नाही ते पहा. माझं ओपिनियनेटेड असणं आणि या स्वभावाचा इतरांनी पूर्णतः स्वीकार न केल्याने मी नापसंती व्यक्त करणं हे तुम्हालाही कुठेतरी खटकलं ना? व्यक्तीचे त्याच्या अभ्यासातून आणि अनुभवातून काही समज तयार होतात तसे समाजाचेही काही समज असतात. मुलीने सातत्याने मतप्रदर्शन करणं हे नातं तुटण्याचं कारण मानलं जातं. पुरुषांनो, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तुमची बाजूही आम्ही दोघींनी पुढे समजून घेतली. किंबहुना तिनेच मला समजावून सांगितली.